हॅलो फ्रेंड्स, पीके क्रिएशन अँड पूनम केक्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एगलेस बटरस्कॉच फ्लेवर केक कसा बनवायचा हे बघणार आहोत। त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशन कसं करायचं किंवा विदाउट नोझल्स डेकोरेशन कसं करायचं, यामध्ये आपण रोजेस कसे बनवायचे हेही बघणार आहोत। तर इथे मी पाइपिंग बॅग घेतलेली आहे आणि त्याला थोडेसे असे होल्स पाडलेले आहेत आणि आपले मॅगी किंवा नूडल्स सारखे इथं डिझाइन बनवलेली आहे। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। एक बाउल घेतला आहे, यामध्ये आपण 1 कप व्हॅनिला प्रीमिक्स घेतला आहे। यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालून बॅटर बनवायचं आहे। थोडं थोडं पाणी ॲड करा सुरुवातीला आणि बॅटर बनवायचं आहे। वेगवेगळ्या प्रीमिक्स कंपनीनुसार पाणी कमी जास्त लागतं। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी परत ॲड करून आपण बॅटर बनवायचं आहे आणि बॅटर बनवताना आपल्याला एकाच दिशेने हलवायचं आहे। तर बॅटर बघा, आपल्याला असंच बॅटर हवं आहे, याच्यापेक्षा जास्त पातळ किंवा घट्ट नको आहे। आता यामध्ये आपण 1 टेबलस्पून ऑइल घालणार आहे। तर हे रिफाइंड ऑइल आहे। वास न आलेलं कोणतंही तेल तुम्ही याच्यामध्ये घाला। तर स्मूथ असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता इथे एक टीन घेतला आहे आणि त्याला बटर पेपर लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे तयार बॅटर इथे ओतून घ्यायचं आहे। तर जेव्हा आपण बॅटर तयार करतो तर त्यावेळी आपण जास्त वेळ ठेवायचं नाही, पटकन आपण टीनमध्ये ओतून आपण बेक करायला ठेवायचं आहे। तर बघा, बॅटर ओतल्यानंतर आपल्याला 3 ते 4 वेळा असं टॅप करून घ्यायचं आहे। आता हा केक बेक करण्यासाठी ते मी एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये एक जाळी ठेवलेली आहे आणि जाळीवर आपला हा केक टीन ठेवून घ्यायचं आहे। त्याला आपण कवर करून घेऊ आणि 30 ते 40 मिनिटासाठी आपण बेक करायला ठेवू। तर आता आपण चेक करू। तर छान केक आपला बेक झालेला आहे। तर आपण टूथपिक टाकून चेक करू। टूथपिक जी आहे ती क्लीन येते, याचा अर्थ आपल्या इथे केक छान झालेला आहे। तर याला आता आपण काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवू। तर केक पूर्णपणे थंड झालेला आहे, तर याला आपण डिमोल्ड करून घेऊ। एक डिश घेते आणि डिशमध्ये आपण आता हा केक काढून घेऊ। तर बघा, खूप छान झालेला आहे। तर बटर पेपर काढल्यानंतर बघा, खूप छान जाळी तयार झालेली आहे। तर आता आपला हा केक बेस रेडी झालेला आहे। तर याला आता आपण आयसिंग करणार आहोत। तर आयसिंग करण्यासाठी इथं मी आता केकचे 2 लेयर कट करून घेणार आहोत। तुम्ही 2 करा किंवा 3 करा, आपल्या इच्छेनुसार आपण कितीही करू शकतो। तर इथे मी 2 लेयरमध्ये कट करणार आहे। तर इथं कट करण्यासाठी इथं मी चाकूने थोडीशी खाच मारून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा धागा घेतलेला आहे आणि धागा व्यवस्थित घालून दोन्ही हाताने समांतर ओढून त्याचे 2 भाग केलेले आहेत। तर बघा कशा प्रकारे छान आतमध्ये जाळी तयार झालेली आहे। केक बोर्ड घेतलेला आहे, त्याच्यावर आता पहिली लेयर ठेवू आणि आपण याला आता शुगर सिरपने सोकिंग करून घ्यायचं आहे। हे शुगर सिरप आहे, त्यामध्ये मी आता बटरस्कॉच जो क्रश आहे तो थोडासा घालणार आहे। याच्यामध्ये थोडंसं आणखीन टेस्टी लागेल। आता याला आपण सोकिंग करून घेऊ। तर व्यवस्थित सोकिंग करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपला जो केक आहे तो जास्तच सॉफ्ट लागतो। तर आता सुरुवातीला व्हिपिंग क्रीम घातलेली आहे, ती आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे पायलेट नाईफच्या सहाय्याने। हा जो केक आहे आपण बटरस्कॉच फ्लेवर बनवणार आहोत, त्यासाठी आपण बटरस्कॉच क्रश इथं वापरणार आहोत। आता आपण साईडून ही क्रीम व्यवस्थित लावून घेतलेली आहे। आता याच्यावर आपण बटरस्कॉच क्रश आहे तो घालून घेऊ। आता हा आपण पसरवून घेऊ। आता या व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर आपण याच्यावर दुसरी लेयर ठेवून घेऊ।
तीच प्रोसेस आपण रिपीट करणार आहोत. याच्यावर आता लेयर ठेवलं आहे, ह्याला आता आपण सोकिंग करून घेणार आहे शुगर सिरपने. आता ही वरची जी लेयर आहे ती टॉपची लेयर आहे, त्याच्यावर आपण क्रश वगैरे काही टाकणार नाही, आपण डायरेक्ट क्रीम टाकणार आहोत. आधी व्यवस्थित पसरवून घेऊ आणि सुरुवातीला क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे. क्रम कोटिंग केल्यामुळे काय होतं की जे बाजूचे आपण जे बारीक रवाळ कण असतात ते फिनिशिंगमध्ये येत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला फिनिशिंग करायला सोपं जातं. म्हणून सुरुवातीला आपण अगदी थोडीशी क्रीम लावून आपण क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे. आणि हे क्रम कोटिंग झाल्यानंतर आपल्याला फायनल फिनिशिंग करायचं आहे. आता आपण भरपूर अशी क्रीम घेतलेली आहे आणि आता आपण टॉपचा जो पोर्शन आहे तो पूर्ण करत आहे. आता आपण फायनल फिनिशिंग करत आहे केकची. तुम्ही केक बनवताना जर क्रीम मेल्ट होत असेल, परफेक्ट असं आपलं फिनिशिंग येत नसेल, तर केक बनवताना काही आपल्याला अडचणी येऊ नयेत त्यासाठी आपली क्रीम व्यवस्थित होण्यासाठी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्ही ते चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. त्यामध्ये मी खूप साऱ्या ट्रिक्स सांगितल्या आहेत आणि टिपही सांगितल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करा. तुमचीही क्रीम जी आहे ती मेल्ट होणार नाही आणि छान तुमचा केकही फिनिशिंग होईल. बघा केक पूर्णपणे व्यवस्थित फिनिशिंग झालं आहे, तरीही तुम्हाला वाटत नसेल की केक आपला फिनिशिंग झालेला नाही, तर अशा प्रकारे एक ब्रश घ्या आणि ब्रशने अशा प्रकारे त्याच्यावर ओढा, तर एक छान आपली डिझाईनही दिसते आणि आपली जी फिनिशिंग झालेली नसेल तर त्याच्यामध्ये आपलं अजिबात ओळखत नाही. आता यानंतर आपण केकच्या सुरुवातीला सांगितलेली ट्रिक इथं वापरली आहे. तर इथं मी अशा प्रकारे पायपिंग बॅग घेतलेली आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी ग्रीन कलरची क्रीम याच्यामध्ये भरलेली आहे. आता काय करायचं, आपण स्टिक घ्यायचेत आणि एका मागोमाग एक अशी या प्रकारे आपण त्या ज्या स्टिक आहेत तर याच्यामध्ये पायपिंग बॅगमध्ये अशा प्रकारे घालायचे. त्याने काय होईल की होल पडतील या पायपिंग बॅगला. तर ही युनिक अशी ट्रिक आहे. तर बघा मी अशा प्रकारे घातलेली आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने मी ते या ज्या स्टिक आहेत त्या व्यवस्थित घातलेल्या आहेत. आता या स्टिक आपण काढून घेऊ. तर अशा प्रकारे होल्स पडलेले आहेत आणि त्या होल्समधून क्रीम बघा की कशी बाहेर येते. तर यानेच आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर बघा खूप छान डिझाईन बनत आहे. अगदी नूडल्ससारखी किंवा मॅगीसारखी डिझाईन बनत आहे. तुमच्याकडे जर ग्रास नोझल नसेल तर तुम्ही या पद्धतीने तुम्ही याचा उपयोग करू शकता. तर बघा कशा प्रकारे मी क्रीम व्यवस्थित त्याने टाकून घेते आणि यामुळे केकला खूप छान असा लुक येणार आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण साईडवरून ग्रास तयार करून घेतलेला आहे. बघा किती छान. तर आपल्याला वाटतच नाही की आपण पायपिंग बॅगमधून हे ग्रास तयार केलेला आहे. आता आपण रोज फ्लावर्स तयार करून घेऊ. त्यासाठी बघा इथे मी अशा प्रकारे खाली बेस तयार करून घेतलेला आहे. तर इथे काहीही करायचं नाही, बेस तयार केलेला आहे आपण आधी सुरुवातीला आणि हलक्याशा हाताने आपण क्रीम दाबून अशा प्रकारे आपण एक छोटासा बेस तयार करून त्याच्यावर अशा प्रकारे लाईन्स ओढून घ्यायचे आहेत. तर बघा फक्त आपल्याला लाईन्स ओढून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपल्याला असं छोटे रोज तयार झाल्यासारखं दिसतं. खूप सोपं आहे आणि आपल्याला जास्त प्रॅक्टिस करायला लागत नाही. तुम्ही 1 किंवा 2 रोजेस बनवल्यास तुम्हाला टॅक्ट समजेल. तर अशा प्रकारे बेस तयार करून घेतलेला आहे आणि अगदी छोटंसं गोल आपण बेस तयार केलं आणि त्याच्या प्रकारे उलटा सी कसा आपण करतो त्याप्रमाणे आपल्याला डायरेक्ट ओढत जायचं आहे, काहीच बनवायचं नाही. तर बघा अशा प्रकारे छोटंसं छान रोजेस तयार झालेलं आहे. तर तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करावीच लागणार नाही. तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्ही पटकन रोजेस तयार करायला घ्याल. तर खूप सोपं आहे रोजेस बनवायला. आता याच्यामध्ये आपण हॅपी बर्थडे टॅग लावून घेऊ. आता बघा हॅपी बर्थडे टॅग लावल्यानंतर आणखीनच जास्त आपला केक छान दिसायला लागलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या मी ट्रिक सांगितल्या आहेत, टिप्स सांगितल्या आहेत किंवा आपण जे रोजेस तयार करतो त्या कशा प्रकारे तयार करायचे हे मी सगळं तुम्हाला सांगितलं आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.